टोमॅटोची प्युरी करून घ्यायची. इथं उसळ शिजून घेतली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथं पाणी उकळायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण फोडणी देऊया. तेल टाकायचे 2-3 चमचे. मिसळचा मसाला घ्यायचा कोणता पण. मोहरी टाकायची तेलामध्ये. चांगली मोहरी तडतडली की तेल गरम झालं की मोहरी तडतडली की त्यामध्ये वाटणाचा मसाला टाकायचा आहे. चांगला मिक्स करून घ्यायचं. काळा मसाला जसा होतो तसाच दिसतोय बघा, काळा मसाला सारखं. ते भाजल्यामुळं काळा दिसतोय मसाला. त्याच्यानंतर टोमॅटो प्युरी टाकायची. चांगला मसाला शिजू द्यायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर लाल तिखट आणि मिसळचा मसाला त्यात टाकायचा आहे. मिक्स करून घेतलं आहे. वरनं कोथिंबीर टाकायची थोडीशी बारीक चिरलेली. बघा तेल सुटले साईडला, म्हणजे मसाला चांगला शिजला आहे. पाणीला पण उकळी आली आहे. त्यामध्ये थोडं पाणी टाकून मसाल्याचं आहे ते धुवून तर टाकून द्यायचं. चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर गरम पाणी टाकायचं. जेवढं आपल्याला अंदाजे जेवढी करायची मिसळ तेवढं करायचं, अंदाजे पाणी टाकायचं त्यात. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मिक्स करून झालं की बघा उकळी आली छानपैकी. त्यामध्ये आता उसळ शिजून घेतली आहे ती टाकायची. त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकले म्हणून वरनं टाकायचं नाही. जर लागलं तर तुम्ही टाकू शकता. वरनं कोथिंबीर टाकली आहे. बघा कशी तर्रीदार मिसळ झाली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.